नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. कधी कधी कलेच्या माध्यमातून एखादी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपल्याला कळतं की साधना नेमकी काय असते. एखाद्या कलेला आयुष्य वाहून घेणं म्हणजे काय असतं आणि जेव्हा देह, मन आणि आत्मा एका लयीत येतात तेव्हा त्यातून स्वर्गीय आनंद कसा निर्माण होत असतो. आज इन मराठी मंथनवर अशाच एक अलौकिक कलावंत, निष्ठावंत, साधक आणि संवेदनशील गुरु उपस्थित आहेत. सोनिया परचुरे. भारतीय अभिजात नृत्य परंपरेचा, विशेषतः कथ्थकचा विचार केला तर सोनियाताईंचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. केवळ मंचावर अप्रतिम नृत्य सादर करणारी एक नर्तकी इतकीच त्यांची ओळख नाहीये, तर बालगंधर्व, काकस्पर्श सारख्या अजरामर कलाकृतींमधून आपल्या कोरिओग्राफीच्या माध्यमातून पडद्यावर जिवंत काव्य उभं करणारी एक व्हिजनरी डान्सर आणि शरयू नृत्य कला मंदिरच्या माध्यमातून हजारो शिष्यांमध्ये कलेची ज्योत पेटवणारी एक थोर गुरु म्हणजे सोनिया परचुरे. पण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याशी केवळ ताल, लय किंवा मुद्रा तंत्रावर बोललेलो नाही आहोत. आपण बोललो आहोत एखाद्या गोष्टीत स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करणं म्हणजे नेमकं काय असतं. अविरत कष्ट, प्रचंड मेहनत करताना माणसाला आतून परमोच्च आनंद कसा मिळू शकतो. जेव्हा एखादा कलाकार मंचावर स्वतःला विसरून नाचतो तेव्हा एखाद्या विलक्षण क्षणात ईश्वराचं अस्तित्व जाणवतं का. पूर्वीचे गुरु कसे असायचे, गुरु कसे असावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धकाधकीच्या आणि विस्कळीत आयुष्यात स्वतःची आंतरिक लय, इनर रिदम कशी परत मिळवायची, अशा भावस्पर्शी आणि आध्यात्मिक पातळीवर जाऊन सोनिया त्यांनी आपले अनुभव मांडले. हा केवळ एक पॉडकास्ट नाहीये, तर तुमच्या मनाला आतून शांत करणारी आणि जगण्याची नवी दृष्टी देणारी एक सुंदर अनुभूती आहे. त्यामुळे शांत चित्ताने हा एपिसोड पूर्ण ऐका. आयुष्यातली लय तुम्हाला नक्कीच गवसेल. नमस्कार सोनियाताई. नमस्कार. थँक्यू सो मच. दादरहून प्रवास करून तुम्ही डोंबिवलीपर्यंत आला. ऍक्च्युली ना, म्हणजे क्लासिकल डान्स हा काही माझा प्रांत नाही. डान्स करायला आवडतं, बॉलिवूड वगैरे. अरे वा. हा, म्हणजे आवडतं, येतं असं म्हणणार नाही, मला आवडतं. पण म्हणजे आय हॅव बीन अ फॅन ऑफ युअर्स फॉर अ डिफरंट रिझन ऑल टुगेदर. तुमच्या मुलाखती, तुमचा टेड टॉक, म्हणजे आपण आपल्या कामात झोकून देऊन काम करणं, 100% मेहनत घेणं वगैरे वगैरे, हे वेगळं. पण त्यात आपला आत्मा ओतणं, त्याला सर्वस्व देणं आणि त्यावर विचार केलेला असणं, हे वेगळं. हो. मला तुमचं ते नेहमी जाणवलंय आणि त्यामुळे फार फार जुनी इच्छा होती इन मराठी मंथनवर तुम्हाला, तुमच्यावर गप्पा मारण्याची. वा. छान वाटलं हे ऐकून. अरे नाही नाही. मला काय बोलायचं हे माझं तुम्ही आधी ऐकलंत हे बघूनही मला हं. ऐकूनही खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटतं की कधी-कधी असं खूप काहीतरी सांगितलं जातं आणि कोणी ऐकलं असेल का हे. अरे, कारण कोणी ऐकणं हा म्हणजे एक लेमॅननी ऐकणं आणि आता तुम्ही हे घेताय आणि त्याच्यासाठी तुम्ही ऐकणं याच्यामध्ये फार फरक आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे मला कदाचित. आवडलं. थँक्यू, थँक्यू. तर तोच मी म्हणजे ना, ते तुमचं जे काही वाचलं, ऐकलंय त्यातला, तुम्ही टेड टॉकवर ना तुम्ही सहज बोलून गेलाय की डान्स इज अन अननेसेसरी मूव्हमेंट अनलेस अँड अंटिल यू कीप पुट पुट इमोशन्स. इमोशन इन टू इट. मी तिथे पॉज केला आणि असं 4-5 मिनिट, म्हणजे तुम्ही त्या डान्स बद्दल बोलून गेलात, पण मला वाटलं की धिस इज अबाउट लाईफ. जर मी जे काही करतोय त्यात माझे इमोशन्स नसतील तर क्या कर रहा हूं मैं. तर म्हणजे अमेझिंग. थँक्यू. तुम्हाला असं वाटतं आता आजकाल की ऍज अ सिव्हिलायझेशन आपण हे थोडं भारवत चाललोय, पुटिंग इमोशन्स इन टू व्हॉट वी आर डुईंग वगैरे. हो, येस. कारण माझे गुरुजी सांगतात, की तुम्ही काहीतरी आधी आत घेतल्याशिवाय तुम्ही बाहेर नाही काढू शकत. शास्त्र किंवा तंत्र जे शिकवलेलं असतं, ते तुम्ही आधी शिकावं लागतं. त्यात प्रोसेस करावं लागतं. ते स्वतःचं बनवावं लागतं. आणि त्याच्यावर एक पोझिशन आलं, की मगच तुम्ही म्हणू शकता, की मला एक गोष्ट सांगायची आहे. तर ती गोष्ट आधी तुम्हाला तुमची करावी लागते. तसंच आहे इमोशनचं. मी हल्ली मुलींना खूप वेळा हे सांगते, की तुम्ही चांगली गोष्ट अप्रिशिएट केली नाही, तुम्हाला ती दिसलीच नाही, तुम्हाला ती कळलीच नाही, तर तुम्ही नक्की कलाकार नाही आहात हे समजा. कारण आर्टिस्ट होण्यासाठी तुम्हाला काय म्हणतो आपण सर्जनशील असणं फार गरजेचं आहे. सेन्सिटिव्ह असणं, संवेदनशील असणं फार गरजेचं आहे, की मला
मी एका छान फ्लोरिस्टकडे गेले आणि त्यांनी खूप सुंदर छान छान गुलाब ठेवलेत. ते डोळ्यांना सुंदरच दिसतात. पण आपण बऱ्याचदा त्या फ्लोरिस्टचं कौतुक करतो. की काय छान यांनी फुल आणलेत आणि काय हो. मस्त अरेंज केलेत. हो. पण ते ज्यांनी लावलेत हम्म. आणि मग जो उगवलाय आणि मग तो उगवताना ती पहिली पाकळी जी तेव्हा कधीतरी त्यांनी अरे हे ज्याला होतं पाकळी उमललेली बघून की अरे क्या बात आहे. आता या अवस्थेत गुलाब किती सुंदर दिसतोय. अशा पूर्ण फुललेल्या अवस्थेत गुलाब किती सुंदर दिसतोय. हे ऑरेंज आणि पिंक कॉम्बिनेशन फार छान दिसतंय हे कॉम्बिनेशन. सो हे मी असं म्हणत नाही की लेमॅनला आवडत नाही, त्यालाही आवडतं. पण जेव्हा अधिक कलाकाराचं काय लक्षण आहे की त्याला आवडणं, त्यांनी बघणं बरोबर. आणि मग लेमॅन छान आहे असं म्हणून सोडून देईल. पण कलाकार एक त्याचं चित्र करेल. एखादा मी समजा राधा म्हणून चालली आहे रस्त्यातनी आणि राधा फुलं गोळा करते आणि मी फुलं गोळा करताना मी कधीतरी एखाद्या बागेत बघितलेली एक पाकळीवालं फूल मला इमॅजिन करता येतं की अरे आहाहाहाहा. असं हे करता आलं पाहिजे. हे अतिशय गरजेचं वाटतं मला आणि ते मिसिंग आहे. मला हल्ली असंही वाटतं की पूर्वी ना कला ही अं, अशी गोलाकार होती, बरं. घोटीव होती, मऊ होती. अं, आता मला ती चौकोनी, त्रिकोणी, ओ. टोकदार हा. अशी वाटते. म्हणजे समजा एखादं मला मला एखादी बंदिश करायची आहे समजा. साधं आहे हां. तातरीता आतरीता थै, तातरीता आतरीता थै, तातरीता आतरीता थै ती आहे. तर असं तातरीता थै, थै असं मुली करायला लागल्यात. मला असं वाटतं की काय ओ. झालं बाई तुला आतून? काय होतंय नक्की? का एवढी रागवलीयेस तू? का तुला तातरीता आतरीता थै, थै, थै असं का वाटत नाही? कला ही नृत्य फॉर दॅट मॅटर अतिशय सुंदर, मोहक, लालित्य हा त्याचा हम्म. बेस आहे. आणि भगवान शंकरांनी जेव्हा केलं असेल, तेव्हाही त्यांना सुरुवातीला ते जे भरतमुनीने नाटक सादर केलं ते बघून त्यांना आनंद झाला. आणि मग ते म्हणाले, की तुम्ही त्याच्यामध्ये नृत्य का नाही का नाहीये याच्यामध्ये? असायला पाहिजे. मग शंकरांनी काय नाचताना ज्या मुद्रा झाल्या असतील त्या आपण घेतल्या. त्याच्यामध्ये काय फक्त संहार तांडव नाहीये, आनंद तांडव पण आहे. अतिशय आनंदात बेफाम होऊन पण भगवान शंकर नाचलेले आहेत. तर आणि कधी-कधी काही गोष्टी पुरुषाला चांगल्या दिसतात. स्त्रीला चांगल्या दिसण्यासाठी त्याला लास्यांग आणलंय, ते आता विसरत चाललेत. कारण हम्म. लास्य हे अटॅकिंग नाहीये. लास्य अंग हे अ, कसं मला सांगता येत नाहीये, पण लास्य अंगाला एक थोडासा पॅसिव्ह अप्रोच आहे लास्याला. अच्छा. ॲक्टिव्ह अप्रोच नाहीये लास्य. सो ते कुठेतरी कमी म्हणजे मुली हल्ली मुलींसारखं चालत नाहीत. हम्म. की जर मी तयार होऊन बाहेर पडलीये, तर माझ्याकडे बघत नाही असं होऊच शकत नाही. काय आहे हे? म्हणजे काय? म्हणजे काय मी मला हे हवंय का? नाही. स्त्रीमध्ये एक माधुर्य आहे, सौंदर्य आहे, मार्दव आहे. मार्दव आहे. आणि मग ती स्त्री जशी-जशी वयाने मोठी होत जाते, तसं-तसं त्या सौंदर्याच्या कल्पना पण बदलत जातात. अगदी. ते एक कलेची निर्मिती करणारं स्थान आहे. सो ते आवडलंच पाहिजे तुम्हाला आणि ते सुंदर आहे आणि ते तुमच्याकडे आहे. स्त्रीमध्ये ते आहे याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. सगळंच बदलत चाललंय. म्हणजे जो तू प्रश्न विचारलास, की बदलतंय का? तर हो. कारण इमोशन्सच ज्या मुळातल्या इमोशन्स आहेत ना, त्याला कुठेतरी दाबतायत. मला असं नाही, मला असं वागायचंय. असं नाही, नॅचरली तुला जे वाटतंय ते वाग. मला खूप राग येतो. मी तिहाई शिकवताना ताई म्हणजे समजा मी आता तिहाई शिकवली, की अ, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता हे समजा मी तिहाई गिनतीची सांगितली तर ताई काय ती गॅप आहे पावमात्याची जरा अगं जाऊ दे ती पावमात्या. तुम्ही आता सांगत असताना मलाच द थिंग दॅट आय फेल्ट. इतकी ते म्हणजे आधी बघ, अनुभव, आनंद घे, समजून घे आणि मग करण्याची इच्छा निर्माण होऊ देत. मग रियाज कर आणि मग कर एवढ्यामध्ये जागा आहेत. बघितलं की करायचं. असं एवढं पटकन असतं तर काय पाहिजे होतं?
तुम्हाला मला तर कुठेच पोचायचं नाही, मला आजही कुठेही पोचायचं नाही. आय एम जस्ट एन्जॉयिंग एक्झॅक्टली. एव्हरी मोमेंट अक्षरशः. म्हणजे इतकी घाई झालीये सगळ्यांना सगळं करायची, इतकी घाई झालीये की कोशिंबीर पटकन होते, पण आंबाडीची भाजी पटकन नाही होत. नाही होणार. आणि म्हणून आंबाडीच्या जागेला महत्वाचा जागा आहे आणि कोशिंबीर डाव्या बाजूला डाव्या महत्वाचं बाजूला. पडतं. त्याला फरक आहे ह्या सगळ्यामध्ये. आणि तुम्ही तो जाणला पाहिजे. त्यांना येत नसेल तर पालकांनी लक्ष घातलं पाहिजे, शिक्षकांनी लक्ष घातलं पाहिजे. माझे माझे वर्ग चालावेत हा एक मी असं म्हणत नाही की तुम्ही समाजकार्यच करा, ते पाहिजेच, पण मूळ उद्देश, हेतू हा सगळा फार महत्वाचा वाटतो मला. म्हणजे नाहीतर आपण काहीतरी आत्ता असं वाटेल की हे सगळं छान चाललंय, पण अजून काही वर्षांनी आपण काहीतरी गमावलेलं असू. नाही, वी आर सीइंग दोज साइन्स. हा. म्हणजे गमावल्याची भावना आता हा. तुम्ही मगाशी म्हणालात ना, की म्हणजे ते सोनिया परचुरे असं म्हणू शकतात, की तुम्ही आहात म्हणून तुम्ही ते म्हणू शकता, की म्हणजे धारिष्ट्याने म्हणतोय मी, की मुलींनी मुलीसारखं चालावं. हो. हे पॉलिटिकली इनकरेक्ट आहे ना आता बोलणं. हो ना, हो ना, हो. पण मग काय, मग त्यातनं काय एक्झॅक्टली. आपण काय मिळवलं म्हणजे त्याच्याने? एका स्त्रीनी किंवा एका मुलीनी कर्तबगार होण्यासाठी तिची कर्तबगारीची फुटपट्टी ही पुरुष कसा वागतो यानुसार जर ठरणार असेल, म्हणून मग पुरुष कसा काय घालतो, पुरुष कसा चालतो, पुरुष कसा बोलतो, आपण मग स्त्रीचं तुम्ही जे म्हणालात ना ते म्हणून महत्वाचं आहे, की मला नैसर्गिकरित्या मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, म्हणून मला आतून जी उर्मी असणार आहे ती पुरुषाची आणि स्त्रीची वेगळी असणार आहे. मग स्त्रीने स्त्रीची उर्मी, स्त्रीच्या भावना त्या स्त्रीत्वाच्या दृष्टिकोनातूनच एन्जॉय करत त्या व्यक्त केल्या तर व्हॉट्स रॉंग इन इट? पण ते तसं होत नाहीये. होत आणि नाहीये. माझं म्हणणं स्त्री पुरुष हा नाहीच आहे. माझं म्हणणं निसर्गाने तुम्हाला जे निसर्ग. दिलंय बरोबर. त्याचा फक्त मान ठेवा. निसर्गदत्त गोष्टी आहेत त्या काही उगाच नाही आहेत. त्याचा मान ठेवा आणि ते कुठल्याही असतील त्याचा मान ठेवा असं मला वाटतं. माझं काय म्हणणं आहे की समजा मला एखाद्या मुलाने अननेसेसरी त्रास दिला तर मी त्याला जे रिॲक्ट होईल तेव्हा माझ्यात पुरुषच जागा होणार आहे. परफेक्ट. स्त्री किंवा माझ्या मुलीला अचानक एक इमोशनली त्रास झाला तर बाप ज्या पद्धतीने तिला जवळ घेईल तेव्हा ती ती बाई फेमिनाईनच फिलिंग आहे. बाई करेक्ट. येणार, जागी होणार आहे. करेक्ट. पण नृत्यामध्ये काय होतं की किंवा कुठल्याही कलेमध्ये तुम्ही जर ह्या बेसिकचाच गोंधळ केला तर एक्सप्रेशनचा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे मला आणि मगाशी जे मी दाखवलं त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की असं सगळं असं पकडायचंय, सगळं माझ्या हातात हवं, माझ्या कंट्रोलमध्ये हवं. आणि तसं नाहीये ते कंट्रोलमध्ये आणलं तर काय मजा. तुम्हाला म्हणजे खूप मोठी मोठी लोक सांगतात की तुम्हाला एक शास्त्र शिकायचंय आणि तुम्हाला एक स्वतःला कुंपण घालून घ्यायचंय. शास्त्र शिकायचंय म्हणजे काय, कुंपण घालून घ्यायचंय की नाहीये योग्य अयोग्य. नेहा मी आता इथे पाऊल नाही टाकलं पाहिजे, आता मी हा नाच करताना मी असे 2 पाय नाही केले पाहिजेत, हे योग्य नाही, बरोबर चूक नाही, योग्य अयोग्य. आणि मग ते कुंपण घालून घेतल्यानंतर तुम्ही एवढे त्याच्यामध्ये शिरता आणि एवढं शिकून तुम्हाला ती कलाच इतक्या गोष्टी शिकवते की मग तुम्ही त्याचं भान ठेवूनच बरोबर कुंपण सोडता आणि कलेचा जन्म होतो. बरं, म्हणजे शास्त्र शिकण्यासाठी शास्त्र कुंपण शिकायचं, तर कुंपण तर पाहिजे, पण ते इतकं शिकून तुम्ही इतकं ते छान आत्मसात करा की मग ते शास्त्र तुमच्यात इतकं मुरलेलं असतं, मग तुम्ही जरा कुंपण सोडलं तर ते ते आहाहा होतं. सौंदर्य. अरे हम्म. हे काय केलं हिने? हम्म. त्यातनं काहीतरी नवीन निर्मिती होते, त्याच्यातनं एक नवीन जन्म घेते गोष्ट. हम्म. असं आहे ना शेवटी. हम्म. सो खूप ना म्हणजे मला असं वाटतं की खूप नियम घालून घेतात लहानपणापासूनच की असं करायचं, तसं करायचं, हे पूर्ण व्हायला पाहिजे, ते पूर्ण व्हायला पाहिजे, हा क्लासला जायचं, त्या क्लासला जायचं, इकडे असं नाही वागायचं, कोणाशी बोलू नकोस. आता ती परिस्थिती पण अशी झाली आहे, म्हणजे मी काही कोणाला दोष देत नाही, पण ह्या सगळ्यामुळे असं झालंय की मला ती सगळंच बंदिस्त वाटतं किंवा कोणीतरी कंट्रोल केल्यासारखं वाटतं मला. हम्म. कलाकार जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला असं तिसऱ्याने कंट्रोल करून नाही चालत. हम्म. त्याला स्वतःलाच आत्म कंट्रोल करावं लागतं स्वतःला. हम्म. त्याची ती प्रोसेस असते असं मला वाटतं. हम्म. कलाकार होणं ही त्याची प्रोसेस आहे. माझी प्रोसेस आहे कम्प्लिटली. म्हणून मी पेरेंट्सना सांगते, मी मुलींना पण सांगते की 9वी-10वीत क्लास सोडायचा. मग त्यांना हो वाटतं, बरोबर वाटतं. मी त्यांना सांगते की बाळांनो तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
की तू 1ली ते 8वी इथे काय शिकलीस? आणि 9वी-10वी तुझी आई जर क्लास बंद करायला सांगत असेल, तर त्यांना माहितीच नाहीये की तू काय मिस करणार आहेस. कारण त्या शिकतच नाहीत ना. त्यांनी हम्म. त्या आनंदाला चाखलेलंच नाहीये. तू चाखलंयस. त्यामुळे तुला सांगता आलं पाहिजे, की "आई मला हे चालू ठेवणं गरजेचं का आहे?" आणि जो सांगू शकतो तोच चालू ठेवू शकतो. म्हणजे स्ट्रगल आला. म्हणजे तो स्वतःचाच स्ट्रगल आहे. तुम्ही कोणीही तुमच्यासाठी नाही भांडणार. यू हॅव टू स्टँड फॉर युअरसेल्फ. हम्म. हा थोडा विरोधाभास वाटू शकतो, म्हणून मला थोडी यात स्पष्टता हवी आहे, की एकीकडे शास्त्र म्हणजे चौकट, शिस्त, मुलींनी नाचताना असं नाचणं वगैरे हे, आणि एकीकडे ते बंदिस्त पण वाटू नये, तो स्वतःचा शोध पण व्हावा. हं, ॲज अ टीचर हं. तुम्हाला हा शोध स्वतः तर तुम्ही घेतच आहात. हो, तुम्हाला हो. तो, मग तू शिस्त तर मोडायची नाहीये. हं. पण मग हे हाऊ डू यू सी? शिस्त म्हणजे मी कलेतली शिस्त हां, कलेतली म्हणते. शिस्त. हो, हो, हो. हो, हो. ती पाळायलाच तुम्हाला ते शास्त्र नीट कळायला तुम्हाला ते पाळायलाच हवं. म्हणजे अ, जपताल 10 मात्रांचे आहे, त्याचे 2-3, 2-3 खंड आहेत. हे तर पाळायलाच हवं ना. हम्म. पण त्या तीन तालचे 16 मात्रा आहेत. 4-4, 4-4 चे खंड आहेत. हे तुम्हाला पाळायलाच हवं. पण हे पाळत असताना मला सुद्धा एक गाणं लागलंय आणि त्याच्यामध्ये मला जर 3 ताल दिसतोय, तर मला 4-4 चे खंड दिसतायत आणि ते खंड सोडून पटकन मी काहीतरी करून आले आणि परत त्या खंडात हा हां. विहार तुम्हाला करता येण्यासाठी तुमचा बेस पक्का असायला पाहिजे, की मला माहितीये मी 9व्या मात्रेला परत आले म्हणजे काय. समोरच्याला त्यातला कलेचा आविष्कार दिसणार आहे. पण मला माहितीये, की मी कशी जाऊन आले. त्याच्यासाठी ती शिस्त गरजेची आहे आणि जाऊन येण्यासाठीचा अ, एक मोकळेपणा, मुक्तपणा, डेअरिंग, रिस्क हे स्वतःचं असावं लागतं, हम्म. असं मी म्हणते. हम्म. सगळे नाही करू शकत. एक्झॅक्टली. 100% नाही करू शकत. आणि म्हणून तो देअर इज ओन्ली काय म्हणतो आपण काय वेकन्सी ऑन द टॉप म्हणतात. एकच माणूस असतो तो. त्यालाच ते करता येतं. सो तीच तर गंमत आहे ना. म्हणजे पण म्हणून की बघ तुला येत नाहीये, बघ तू प्रॅक्टिस असं एक मर्यादेपर्यंत त्या मुलीला तुम्ही सांगू शकता. ज्यांना करायचं त्यांना सांगावं लागत नाही, की तुला रियाज करायचा तो करणारच रियाज. कारण ती त्याची गरज बनते. हम्म. आज आज तू जे विचारलंस, की ती शोध माझी गरज आहे. मी कुणासाठीही करत नाही. किंवा मी कुठल्या मुलाखतीत मला सांगायला मिळावं म्हणूनही नाही करत. अर्थातच. पण बरोबर. अ, किंवा काही गोष्टी मला म्हणजे मला तर विद्यार्थ्यांनी आठवून देतात, की "ताई तू ते पण केलं होतं." "अरे हो का?" पण असं ते वॉव! पकडून नाही ठेवावंसं वाटत, की कारण हं. झालं ती त्यावेळची माझी मनाची गरज होती. आत्ता माझ्या मनाची गरज आणि जुन्या केलेल्या गोष्टींमध्येच कवटाळून बसायचं, एम्ब्रेस करायचं, रमून राहायचं हे तर नाहीच. नृत्य हा माझा श्वास आहे असं म्हणायचं आणि ते जुनेच श्वास घेत बसायचं असं होतं. श्वास वाह! हा प्रत्येक वाह! नवीन असतो. सो प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्याचा नवीन जेव्हा होईल तेव्हाच ते म्हणण्यात अर्थ आहे ना, हम्म. की नृत्य हा माझा श्वास आहे. सोलमेट आहे वगैरे. काय, काय, काय अ, म्हणतात लोकं पण इज इट देअर याह! इन युअर सोल का तुम्ही बाहेरूनच त्याचा विचार करताय? आणि मला ना जेन्युइन आणि मी हे आज नाही म्हणत आहे. म्हणजे मला आठवतंय की कृष्ण बॅले आम्ही केला होता. ज्याचं संगीत कौशल इनामदारनी केलं होतं. त्याची आम्ही खूप मजा केली होती. त्याची अरेंजमेंट कमलेश भडकमकरनी बऱ्यापैकी केली होती. सो आम्ही सगळे वी वर व्हॉट? वी वर 25-26 आहा! अशा वयातले होतो सगळे. हं. तेव्हा मी कमलेशला म्हटलं पाहिजे, "कमलेश, आपण चांगलं काम केलं पाहिजे रे. आपल्या पिढीची जबाबदारी आहे ही." म्हणला, हो रे सोनिया, बरोबर बोलतेस तू." मी म्हटलं, की "बघ ना, अजूनही जुन्या काम केलेल्या लोकांवरच आपण त्याच्यावरच चाललंय. तुम्ही जर काही नवीन क्रिएट नाही केलंत, तर पुढची पिढी काय करणार? तुमची जबाबदारी आहे चुकीचं स्टेटमेंट न करणं. तुमची जबाबदारी आहे, की नव्या पिढीला "अरे, काय आहे दैदिप्यमान?" कसं वाटेल? तुम्ही जर दैदिप्यमान कामच नाही केलंत, तर लहान आणि आत्ताची पिढी तर नो नॉनसेन्स पिढी आहे. त्या याह! फालतू गोष्टीवर विश्वासच ठेवणार नाही, याह! ॲब्सोल्युटली. की डोळे झाकून रियाज कर 7 ते म्हणते का करायचा? 7 घंटा कशाला रियाज करायचा? त्यांनी काय म्हणजे तू करत असशील, तू पांघरूण घेऊन झोपणार आणि विद्यार्थिनींना म्हणणार तू रियाज करायचा. हे होणारच नाही आणि पूर्वीचे लोकं करत नव्हते. आधी केले मग सांगितले. तुम्ही करायला पाहिजे ते आणि ती जबाबदारी मला असं वाटतं चांगल्या आर्टिस्टची, चांगल्या नर्तकांची, चांगल्या गायकांची, चांगल्या संगीतकारांचीच आहे, की तुम्ही चांगलं काम करा. तुम्हाला जेव्हा येस, कमर्शियली तुम्हाला काम करण्यासाठी काही गोष्टी त्या करायच्याच.
पण म्हणून हा शोध थांबवू नये कोणी. इट इज नॉट अन आयदर ऑर इक्वेशन ना. यू कॅन डू इट हा. विथ. मलाही कधी कधी मी पण खूप कमर्शियल काम करते. मला म्हणजे बहुतेक वेळा नावं पण ठेवत असेल, की ही म्हणते क्लासिकल पण हिनी पण हे गाणं कोरिओग्राफी केलंच आहे. कारण मला सगळ्या प्रकारची नृत्य तितकीच आवडतात. सगळ्या प्रकारची नृत्य मला प्रचंड आवडतात. आणि जे लोक म्हणतात, की आम्ही शास्त्रीय करतो दुसरं काही करत नाही, हे खोटं आहे. बर 100% तुम्हाला तुमच्या शास्त्रावर जर तुमचं अतोनात प्रेम असेल ना, तर तुम्ही दुसऱ्या शास्त्राचा अपमान करत नाही. सिंपल. वा. कारण तुम्हाला बरोबर. माहितीये की एखादं शास्त्र एक निर्माण होणं किती मोठी गोष्ट आहे. त्याची तुमच्याशी ओळख होणं ही किती मोठी गोष्ट आहे. सो त्याची एकदा ओळख झाल्यानंतर त्याचं तुम्हाला असं झाल्यानंतर त्याचंही तसंच होत असेल ह्याची जाणीव तुम्हाला होते. असं होत नाही. त्यामुळे मला फार सगळ्या स्टाईल्स आवडतात. मला वर केलेलं काहीच आवडत नाही. मग ते कुठल्या का स्टाईलचं कुठल्या का काहीच नाही. शास्त्राचं असे ना. मी स्वतःही केलेलं मला आवडत नाही. आय जस्ट हेट. मी नेहमी मुलींना सांगते, की मी आजपर्यंत काय केलं असेल जे मी ठामपणे सांगू शकते, की मी एकही क्षण आजपर्यंत अप्रामाणिक जगलेले नाही. बापरे, फार मोठं वाक्य आहे. वा. नृत्य करताना. वा. कधीच नाही. पर्सनली पण नसेल वागलेलं, पण पर्सनल नको बोलूया आपण. नृत्य करताना स्टेजवर मला वाटतंय एक आणि मी करते. चान्सच नाही. आय जस्ट कान्ट डू इट. म्हणजे मला करणाऱ्यांच्या विषयी अतोनात चीड आहे. की नका असं करू. मग काय उपयोग? मग सिंथेटिक झालं ना. मग डिझाईन्ड झालं ना. जे आपण सुरुवातीला म्हणालो की इमोशन्स मग मग खोटं करतात, काय? इमोशन्स मग येतील काय? कशा. मग काही उपयोगच नाही. मग ते हातवारे झाले. मी जे पहिलं वाक्य तू विचारलंस, की अननेसेसरी मूव्हमेंट झाली ती. इथे हात केला, इथे हात केला, इथे हात केला. मग ते हातवारे झाले. पण त्या हाताला जर अर्थ नसेल, मी का बघतीये? आहा. कशासाठी बघतीये? हे जर नसेल तर काही उपयोग नाही. सो मी नाही, म्हणजे माझं चुकलं की मी तिथे म्हणते स्टेजवर. 1 मिनिट मी परत करते, बहुतेक चुकलं माझं. हो का? हो. काय सांगता? हो. आय जस्ट कान्ट टेक इट. म्हणजे मला स्वतःचा राग येतो त्या क्षणी. किंवा राग किंवा हा, या नाही, चुकलं बाबा, ते ठीक आहे. परत करूया. हा. म्हणजे स्वतःचा राग येतो म्हणजे मी तशीच पुढे गेले तर. हा, जाऊच हा. शकत नाही मी. कमी अधिक होऊ शकतो त्याचा इफेक्ट. त्या दिवशी सरस्वती माता प्रसन्न असेल किंवा नसेल. कमी अधिक डेफिनेटली. पण काहीतरी समेवरच नाही आलं आणि बनचुकेपणा करून वगैरे टाळ्या, असं मला कधीच नाही जमलं. आणि कधीच करू नये. तुम्ही ना आता 2 फार मोठ्या गोष्टी बोललात. एक तर कौशल सर वगैरे तुम्ही ती मेहनत घेतले हेही म्हणालात आणि मजा केली हेही म्हणालात. आणि नंतर तुम्ही आता जे म्हणालात की मी अप्रामाणिकपणे जगले नाहीये. खाजगी म्हणजे वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा आपण सध्या करिअर पुरतं किंवा कार्यक्षेत्रापुरतं बोलूया. प्रचंड मेहनत घेऊन काम करणं, त्याची मजा येणं आणि त्यात प्रामाणिकही असणं. अनेकांसाठी या 4 वेगवेगळ्या गोष्टी असल्यासारख्या आहेत. पण मला ही एकाच आईची 3 मुलं वाटतात. तुम्हाला जर म्हणजे अ, काम प्रामाणिकपणा एकदा परत विचार मला. परत ती सांग. प्रचंड मेहनत घेणं, हं, हं, त्याची मजा येणं हं. आणि त्यात प्रामाणिक असणं. माझ्या मते आधी मजा येते. हो का? म्हणजे माझ्या आयुष्यात मला बरं. नाच आधी आवडला. मला मजा वाटली. हे छान आहे काहीतरी. अच्छा, हे देन आपण केम द हार्ड शिकावं. वर्क. मग हार्डवर्क. आणि मग हार्डवर्क नंतर तुम्ही काहीतरी मिळवल्यानंतर त्याच्यातला प्रामाणिकपणा. म्हणजे माझा आता अभ्यासाचा विषय आहे, की ताल अंग करते समय नर्तक की मन की अवस्था. म्हणजे जेव्हा भावंग असतं, मी कृष्ण राधेला काहीतरी म्हणतोय, राधा कृष्णाला काहीतरी म्हणतोय, प्रियकर प्रेयसीला म्हणते, समजा एक भक्त देवाला म्हणतो, तिथे शब्द आहेत. बरोबर आहे. भावना आहेच. हो. की किंवा स्तुती आहे. समजा कस्तुरी तिलकम ललाट पटले, मग मी स्तुतीच करते. किंवा राधे तेरो बदन विराजत निखो, हां. स्तुती आहे. म्हणजे कौतुक आहे राधेचं कौतुक केलेलं. आहे. हां. पण शब्द नाहीयेत आणि मला फक्त म्हणायचं धा दिन्ना दिन्ना तेरेकेट ता दिन्ना तिन्ना तेरेकेट. त्यात कसा भाव निर्माण होणार? धातेट धातेट धाधातेट तागे तिनागिना तातेट तात कसा भाव निर्माण होणार? जर मला नर्तकाला
ताकिट ताकिट ताकदिमी ताकिट ताकिट करताना भाव निर्माण होण्यासाठी अम, अतिशय त्या क्षणाशी प्रामाणिक असावं लागतं. त्या पायातनं जो निघणारा नाद आहे, तो नाद आधी मला आनंद द्यावा लागतो. आणि मग तो नाद म्हणजे आता बघ हं, समजा ताकिट ताकिट ताकदिमी ताकिट 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 ताकदिमी ताकिट ताकिट हे मार्चिंग झालं. ताकिट ताकिट ताकदिमी ताकिट 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 ताकिट. तर बरोबर. मला हेच बोल घेऊन मला म्हणायचं की ताकिट ताकिट ताकदिमी ताकिट 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 ताकदिमी ताकिट. आह. मग ताकिट ताकिट ताकदिमी ताकिट ताकिट ताकदिमी ताकिट. हे वेगळं तेच बोलत. पण मला तेव्हा काय वाटतं, सो मला थोडं क्लिष्ट आहे पण जरा बोलते इथे. नाही नाही बिलकुल. मला सोनिया परचुरे म्हणून तकिट तकिट कधी मी तकिट तकिट करताना एक वाटत असतं आणि सोनिया परचुरे जर आत्ता कृष्ण राधेमधली राधा करते आणि राधा करताना तकिट तकिट कधी मी तकिट तकिट करत असतं तिला एक वाटत असतं. सो मुळात सोनियाचा आणि सोनिया करणाऱ्या राधेचा मिलाप व्हावा लागतो. ते एक मन होऊन त्या मनातनं तकिट तकिट कधी मी तकिट तकिट जेव्हा निघतं इट बिकम्स अ डिफरंट स्टोरी. सो प्रत्येक वेळेला मनाची अवस्था काय आहे हे फार महत्वाचं आहे. ऍज सोनिया आणि ऍज दॅट कॅरेक्टर. ऍज अ जेव्हा मी तालांग करत असते तेव्हा शक्यतो कॅरेक्टर नसतंच, म्हणजे सोनियाच असते. तालांग म्हणजे तालांग म्हणजे हे फुटवर्क म्हणजे ताल फक्त त्याच्यात असतो, हा. ज्याच्यामध्ये गाणं नाही, गीत नाही, तोडे तुकडे असतात. म्हणजे तिकदा दिदी तिकदा दिदी थई तकिट 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 मी तकिट त्या तकिट टेक्निकॅलिटी दातिक फक्त. दातिक हा म्हणजे नाहीये तेच. बरं. टेक्निक आहे ते, पण त्या टेक्निक जसं तबला वादक हा. झाकीरबाई हा. झाकीरबाई फक्त जेव्हा भजनी ठेका वाजवत असतील तेव्हा तरी भजनी ठेक्याला एक आपण म्हणून गेयता आहे, पण काही नाही सिम्पल ते पेशकार वाजवतात तरी ऐकणाऱ्याला असं वाटतं की हे मी माझ्या कुठल्या तरी सिच्युएशनशी रिलेट करू शकतो बॅकग्राऊंडला. बरोबर हे काय आहे? कारण त्याच्यामध्ये इमोशन आहे. बरोबर. ते काहीतरी ते त्यांच्या आतल्या इमोशनला प्रामाणिक राहून ते वाजवत असतात. ते इमोशन ऐकणाऱ्याच्या आणि बघणाऱ्याशी कनेक्ट होतं म्हणूनच त्याचा इफेक्ट निर्माण होतो. त्यांनी जर असं प्लेन वाजवलं तर तुम्ही म्हणजे आता झाकीरबाई वेगळीच गोष्ट आहे, पण प्रश्नच नाही. पण म्हणजे मी सांगते की हा माझा अभ्यासाचा विषय आहे की मनाची अवस्था. जसं मुलगी एखादी नमस्कार करते, वेगवेगळे तुला उदाहरण सांगते की मुलगी नमस्कार करते, मी म्हणते की तुला आता करायचं नाहीये बाळा मला नमस्कार, नको करू. बरोबर बरोबर. नाहीतर अगेन फक्त शरीर हलतंय तुझं, त्याला काही अर्थच नाही, म्हणजे नको करूस. तसं मी आता म्हणजे सांगत असते की समजा ताकदिमी ताकिट ताकिट हे काय आहे, ताकदिमी ताकिट हे मला काय वाटतं, आता हे मला वाटणंच आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, खूप डीप आहे, पण इतका विचार मी रोज करते त्याच्यावर आणि मला असं वाटतं की इतके आत जा की तुम्ही प्रेमातच पडाल त्या प्रत्येक क्षणाच्या प्रेमात पडणं गरजेचं आहे, तर ते निर्माण होईल. मी जो प्रश्न विचारला ना आणि तुम्ही त्याचं उत्तर बरोबर मी देता की भरकटले का परत? नाही मला तेच म्हणायचं की मी तो जो प्रश्न विचारला ना तो एका लोकल मधनं रोज प्रवास करणारा तो नोकरदार असेल, बिझनेस मधल्या इश्यूज मधला बिझनेस ओनर असेल, मुलांना रोज घरी अभ्यास करून येणारी आई असेल, या वेगवेगळ्या सिच्युएशन्स मधल्या प्रत्येकाला रोज ती फाईट आहे. हार्डवर्क तर करायचंय, त्यातनं मजा तर यायला हवी आहे, शिवाय प्रामाणिकही असायला हवे. तर हा जो ट्रायफेक्ट आहे या तिन्ही एकत्र येण्याचा, तो प्रत्येकासाठी कधी कधी जमेलच असं नाही. अगदी बरोबर आहे. बट तुम्ही जे म्हणालात ना की सुरुवात माझी मजेतनं झाली की हा ह्यातून मजा येणार आहे, म्हणजे मला हे माहितीये की मला आहे बिझनेसमध्ये चॅलेंजेस प्रॉब्लेम्स आहेत, पण मजा येणार आहे यार मला ते साध्य करताना. जर इफ आय एम शुअर की मला त्यातनं मजा येणार आहे तर मी त्यासाठी मेहनत घेईन. बरोबर आहे. आणि मग ती मेहनत घेताना मला जर मजा यायला हवी असेल तर मला प्रामाणिक असल्याशिवाय गत्यंतरच नाहीये. प्रश्नच नाही. नाही म्हणजे काय असं ना, पहिले तुम्ही शिकता तेव्हा आपण गुरूंना खुश करतो की मला हे आलं, त्यांना आवडलं, ते मला छान म्हणाले आणि खूप कठीण होतं, त्यांनी मला 10 वेळा करायचं, मी पण 10 वेळा करून गेले आणि ते मस्त झालं, ह्याच्यातच असतो आपण. मग आपल्याला असं वाटतं थोडंसं 15-1 वर्ष एक तप किमान झाल्यानंतर कलाकाराला असं वाटतं की अरे वा, आता आपल्याला काहीतरी सांगायचंय, मी असा एवढा खणखणीत रियाज केलाय, आता मला परफॉर्मन्स मध्ये दाखवायचंय की बघा कसा पाय चालतो, अभी इसमें बात देखिए.
आणि मग लोकांना आवडायला लागतं, लोक तुम्हाला छान म्हणायला लागतात. माझ्या मते त्याच्यानंतर खरं ठरतं की तो आर्टिस्ट आहे का नाही. तोवर हे सगळं काहीतरी गाठण्याशी असतं. आणि मग प्रामाणिकपणा ऍक्च्युली तिथे प्रामाणिक, मला गुरूंनी छान म्हणावं म्हणून मी प्रामाणिक आहे, ते तर आहेच. साहजिक आहे. मला एका संस्थेने कार्यक्रम दिला आणि मला चांगला केला पाहिजे, मी प्रामाणिक आहे. झालं, आता तुझं नाव पण झालं. आता तू कोणासाठी प्रामाणिक राहणार आहेस? सो तेव्हा जो माणूस प्रामाणिक राहतो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट मला वाटतं. ट्रू. जे आपण हार्डवर्क बद्दल बोललो ना, म्हणजे ऍज अन आर्टिस्ट ऑल्सो आणि ऍज अ ह्युमन बिईंग ऑल्सो, या मेहनत घेण्याचं काय तुमचं, कॅन यू डिफाईन, कॅन यू एक्सप्लेन? मेहनत घेणं चांगला प्रश्न आहे हा खूप, कारण माझ्या बाबतीत खूप ट्रिकी आहे हा प्रश्न. मी ना खूप उशिरा मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि अजूनही मला असं वाटतं की मी तशी मेहनतच नाही घेत जी खरी घ्यायला पाहिजे. बरं. कारण ते घेण्याचं वय, ते म्हणजे इनिबिशन्स नसतात. तुम्हाला शरीर साथ देत असतं. कोणीतरी तुम्हाला सांगतं 4 तास करता आपण का वगैरे, आपण विचारायच्या आधी केलेलं असतं आपण 4 तास, आणि ते आपल्याला नंतर काम देतं. त्या वयामध्ये मी रियाजच नाही केला, ते कळलंच नाही, म्हणजे समाव नाही घडलं माझ्या आयुष्यात. मला 25व्या वर्षी वगैरे हे कळलं बेसिकली की रियाज किस चीज को हा कहते हैं. शब्दच मला 25व्या वर्षी कळला. आणि मग त्याच्यानंतर मी जो 10 वर्ष केला, तो रियाजच नव्हता हे मला गुरुजींकडे गेल्यानंतर कळलं. बापरे. सो माझ्या आयुष्यात तू म्हणशील तर रियाज, मेहनत, हे मी जेव्हा पंडित तालयोगी सुरेश तळवलकरांकडे शिकायला सुरुवात केली, तेव्हा मला कळलं की रियाज काय आहे, मेहनत काय आहे. आणि मग तो रियाज काय फक्त शारीरिक नसतो, तो मानसिकही असतो. हेही मला त्यांच्याकडे जाऊन कळलं. किंवा म्हणजे आजही ते मला सांगतात. आता मला आता एक पुरस्कार मिळाल्यावर जेव्हा मी त्यांना फोन केला की गुरुजी असं असं, अरे वा छान, पण मग उद्यापासून आता तू 4 तास कर हं रियाज. नेक्स्ट वाक्य त्यांचं हे होतं की रमूच नकोस, गुरु आहेत बॉस, रमूच नकोस. आणि मग त्यांना माहिती आता माझं एज, ते म्हणतात की तू खूप कमी लयला रियाज कर, खूप कमी लय, खूप कमी लय, खूप. आणि मग त्याचा वेळ कसा वाढव, आणि मग त्याचा वेळ वाढवल्यानंतर कसं तुझा स्टॅमिना, तुझे 5 वर्षांनी आयुष्य कमी, म्हणजे तरुण होशील. सो रियाजवर माझा खूप विश्वास आहे, कारण रियाजाने खूप गोष्टी साध्य होतात, खूप गोष्टी साध्य होतात. जसं आहे ना की एका उंच इमारतीचा घट्ट होतो पाया, मग कुठलाही भूकंप आला तरी ती इमारत हलत नाही. सो तो माझ्या बाबतीत सुदैवाने मी लहानपणी रियाज नाही केला, पण मी अखंड नाचत असायचे. अच्छा. अखंड, म्हणजे मी घरात चालताना पण नाचत चाललेले मला आठवते. सतत मला काहीतरी वाटायचं की हे मला सगळ्यात नाच दिसतो, आजही दिसतो आणि म्हणजे अरे नाचत जाऊया तिथे, असंच मला वाटतं. म्हणजे पण तरीही तो सजग रियाज नाहीये, तो स्ट्रक्चर्ड शिस्तीतला रियाज, आणि त्याला फार महत्व आहे. ते म्हणतात 100 वेळा म्हणा, मग 500 वेळा म्हणा, जेव्हा तुम्ही 1000 वेळा म्हणता तेव्हा कदाचित त्याला थोडंसं तेज येईल. मला म्हणता कळेल की अरे अरे ही जागा आहे, अरे रे हे सौंदर्य स्थळ आहे याच्यातलं, अरे हे मला कळलंच नाही एवढे वर्ष, हे तुम्हाला त्याच्यानंतर कळेल. आणि ते तुमचं, मी जे मगाशी म्हटलं की ते तुमचं मधून बाहेर पडेल. तर रियाजाला महत्व आहे, मेहनतीला महत्व आहे. अगेन डॉंकी वर्क नाही, त्याला बुद्धीचा हे पाहिजे त्याच्यामध्ये, बौद्धिक पण असला पाहिजे रियाज, जागरूक असला पाहिजे रियाज, आणि गुरु असला पाहिजे. मी नाही कोणाकडे शिकले वगैरे, बरोबर आहे, मग कळतंय ते तू नाही कोणाकडे शिकली असते, असंच मला नेहमी वाटतं. गुरु असला पाहिजे, कारण गुरुशिवाय, कारण तुम्हाला काय आहे की हे बघ, रस्ता शोधतो जो आपण आणि पोचतोच, मग गुरु काय करतो, अरे इथे चुकीचं वळण घेतलंस तू, इथनं जा, तू पटकन पोचतोस ना. आणि मग तिथे पोचल्यानंतर तुला अनेक गोष्टी करता येतात. बावटासारखं जे आहेत रस्ते शोधलेले, येस, त्याच्यावरनं तर जा आधी. मला काहीतरी आधी तुला
सांगितलेल्या मार्गाने जा. जसं संस्कार आपण म्हणतो घरातला, की आधी आई काय म्हणते, बाबा काय म्हणते, आई बघ तर. मलाच एकदम काहीतरी वाटलं असं होत नाही. आपण त्या सिस्टीम मध्ये राहतो आणि मग डेफिनेटली स्वतःचा आपण विचार केलाच पाहिजे. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे. मला आठवते माझ्या गुरुजींकडे मी 40व्या वर्षी शिकायला गेले तेव्हा त्यांना म्हणलं, "गुरुजी मी ना एक नवीन बंदिश केली." ते म्हणले, "नका नको ऐकूस मला. तू नाही केलीस कर. तुला नाही येऊ शकत नाही." वा. तर मला असं झालं की एकदम असं झालं की अरे आणि ते म्हणले, "तुला येईल. आपोआप येईल." आणि मला कळायला लागलं काय करायचं असतं. उगाच त्याच्यात हात घालू नकोस. भाषा बोलायला तर शिका. मग त्याच्यातल्या म्हणी, वाक्प्रचार म्हणा ना. आधी भाषा, मूळ भाषा. तर हे कसं झालंय ताई, तुला अक्कल नाहीये, गप्प बैस हे सांगणारा गुरु, हो. तुला बेटा अजून शिकायचंय हो. हे सांगणारा गुरु, हो. आणि तुला ना मेहनत घेतल्याशिवाय यू आर नॉट गोइंग टू बी अ डिझर्विंग पर्सन हे सांगणारा गुरु. अवघड झालंय हो. हो. म्हणजे आता माझी मुलं शाळेत जातात तर बाय डिझाईन दे आर स्पेशल वगैरे जर अशी शाळा म्हणायला लागली तर हो. मुलांना रट्टेत देऊन, हो. फिजिकल नका देऊ पण त्यांना घडवणं. पण मला ना हे हो म्हणजे पण पूर्वी कसं होतं की मला नेहमी असं वाटतं की पूर्वी कसं होतं की आपण म्हणायचो की मी जर घरी येऊन सांगितलं, हा. मला 2 हो. झापडात तर अजून एक झापडात अजून पडणार. बसायची. आणि त्या कथा पुढच्या मुलांना सांगताना मुलं, "हो बाबा, असं करायचंय," असं वाटायचं. पण आता जर नवीन पिढीला सांगितलं तर बरोबरच आहे मग. म्हणजे नाहीच मारलं पाहिजे असं वाटतं मुलांना. हा बदल घडला कसा? समजा हा प्रसंग आहे, की 2 झापडात मारल्या की 1 मारायचे. हा प्रसंग कोणीतरी एका वाद्यवृंदात समजा एखाद्या निवेदकाने सांगितला, की असं करायचं अरे म्हणून म्हणून छडी लागे छमछम गाणं करायला पाहिजे. आता आपण ऐकूया छडी लागे छमछम समजा. तर ह्याच्यावर हां, 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 हसणारे जे लोकं आहेत, ते त्यांच्या मुलीला ओरडल्यानंतर हे वागतायत का? का छडी लागे छमछम फॉलो करतायत? तू Value विनोद system. म्हणून हे ऐकलंस, पण तुझ्या जगण्यात काय आहे? हा मला फार फरक वाटतो, की सगळे हसतात म्हणून हां, हो ना, खरं आपल्या वेळेस काय करायचे ना? अरे हो, पण मग तुझ्या मुलाला ओरडल्यानंतर तू काय करतोयस? हे महत्वाचं आहे आणि हे बघायला पाहिजे. कारण मी आत्ता बऱ्याचशा शाळांमधनं कारण आता मी सारखीच शाळकरी मुली पण माझ्या आजूबाजूला असतात. जरा ओरडलं समजा टीचरनी किंवा काही, तर ते पेरेंट्स ग्रुप असतो आणि लगेच त्याच्यावर चर्चा होते, की ही असं बोलली. मग ते एकमेकांमध्ये काहीतरी शेअर होतं आणि मी ऐकून अवाक झाले. म्हटलं हे तुम्ही त्यातलं म्हणजे शिक्षणात म्हणजे अस्मिताच त्याची काढलीत शिक्षकाची. आणि तुमची त्यात पेरेंट म्हणून बसली येऊन उगीचच. तर कसं शिक्षक? मग तो फक्त नोट्सच देणार ना. तो मग 21 अपेक्षित सारखं फक्त बोलणार 21 अपेक्षित. तुला हे येतंय, तुला हे येत नाहीये, तू कमी आहेस बाळा, तुला ह्याच्यावर काम केलं पाहिजे. तुला हे नाही समजलं तरी तू उगाच हो म्हणू नकोस. तुला तुझे शिक्षक उगाचच रागवणार नाहीत. ते रागवलेत म्हणजे तुझं चुकलंय. आणि मला हल्ली असंही वाटतं, की काही गोष्टी तुम्हाला येतात आणि बाळा काही गोष्टी आपल्याला येत नाहीत ह्याची जाणीव पेरेंट्स करून देत नाहीयेत मुलांना. एव्हरीथिंग इज अवेलेबल. वस्तू पण, कला पण, शिक्षण पण. तू म्हण तुला अवेलेबल आहे. असं कसं? त्यामुळे त्याला असं वाटतं की त्याला अवेलेबल आहे आणि जेव्हा खऱ्या आयुष्यात एखादा माणूस पुढे काहीतरी चांगलं करतो आणि त्याला घेता येत नाही ते. त्याला घेता येत नाही किंवा तो त्या चांगलं करणाऱ्या माणसाला अप्रिशिएट पण करू शकत नाही. ही जस्ट कान्ट टेक की ही इज बेटर दॅन मी. क्योंकि बचपन से सिखाया ही नहीं. का नाही शिकवत आता? आणि तो तो त्याच्यात चांगला आहे, पण तू दुसऱ्यात डेफिनेटली चांगला असणारच. परमेश्वरांनी जन्म दिलाय म्हणजे तुझ्यात काहीतरी टाकलंय त्यांनी आणि ते तुला फक्त शोधायचंय. म्हणजे ह्याच्यावर सिनेमे अनेक निघालेत, पण खरंच ही परिस्थिती आहे आजची. नाही, मला थोडं काय वाटतंय ताई, की तुम्ही आता जे म्हणालात ना, ते तसं आहे. फक्त त्यातला एक मिसिंग लिंक काय आहे, की परमेश्वराने प्रत्येकात काहीतरी स्पेशल दिलंय, प्रोव्हायडेड तुम्ही त्यावर मेहनत घेऊन त्याला त्याला पैलू पाडाल. तर हे गृहीत होतं. म्हणून हे वेगळं सांगावं लागत नव्हतं. आता काय झालंय, तू बाय डिझाइनच स्पेशल आहेस. यू डोंट नीड टू वर्क हार्ड. हा मेसेज फार आणि हा हा शाळां डेंजरस आहे हा फार मेसेज. मला छोट्या-छोट्या मुलींना सांगायला लागतं, की तुला आता त्या तुझ्या बरोबरच्या मुलींनी केलेलं आवडलं?
चेहऱ्यावर आलं नाही. हा. तिला छान नाही म्हणलीस. ऐक, बापरे. छान म्हण तिला. हे मी माझा वेळ जातो ह्याच्यात, पण मी म्हणते की सगळ्यांना तर काय आपण धरू नाही शकत आणि सगळे ऐकणार नाही. तुला काय करायचे म्हणतात हल्ली. पण ज्यांना मी सांगू शकते त्यांना मी सांगते की बाळा, खूप छान गोष्टी आहेत जगात आणि त्या सगळ्या आपल्याला येत नाहीत. तू बघितलंस तर हल्ली बघ पार्टीमध्ये पण म्हणजे सगळेच नाचतात. हम्म. नाचू देत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक गंमत होती की सगळे बसलेत आणि दोघंच कोणीतरी जाऊन नाचायचे परफॉर्मर्स. आणि अरे वा, मस्त नाचतात आणि हा आनंद जास्ती मोठा आहे त्या धडपडीपेक्षा. हे कुठेतरी हरवतोय आपण आणि हे नका करू असं मला वाटतं की अम, कारण ना नृत्य, गाणं, नाटक हे मी केलं तर मला येऊ शकतं असं एक धारणा आहे हो लोकांची. हो. म्हणजे मी इंजेक्शन नाही देऊ शकत, पण मी एखादा सीन करू शकतो. नाही करू शकत तू. असं कसं? तू डॉक्टर नसशील तर इंजेक्शन देऊ शकत नाही आणि तू ऍक्टर नसशील तर सीन पण नाही करू शकत. हे रुजवायची गरज आहे. खरंय हे. हो. तू असं कसं तू करू शकशील? वेडे आहेत का? आणि ते तू करू शकतोस असं तोवरच वाटतं जोवर खरा ऍक्टर बाजूला येत नाही तुझ्या. एक कसलेला नट आला की तुला कळेल की अरे बापरे ह्यांनी काय करून ठेवलंय या सीनचं. कारण त्याला दिसतंय त्याच्यातलं. जसं आपण काहीतरी बरं नसताना आपण नाही बघ हे ते ना बहुतेक तिचं ऍसिडिटी झाली असेल आणि अरे बहुतेक ते डॉक्टर आला की तो म्हणतो हे झालंय. हे काय आहे? ते बहुतेक बहुतेक संपलं. आणि मग हे झालंय त्याला तुम्ही मानता कारण तुमच्या जीवाशी आहे. मनाचं काय? मला असं वाटतं की आम्ही करू शकतो. आपण तुम्ही लोकांच्या मनाशी खेळताय, त्यांच्या मूडशी खेळताय. तुम्ही एक माणूस बाबा तिकीट काढून एक कार्यक्रम बघायला आला आणि तुम्ही घाई करणार आणि अरे बापरे काय असं होतं त्याला. तो सांगू शकत नाही प्रत्येक वेळेला त्याच्या आतली जी काय होतं त्याला ते. पण असं नका करू असं मला वाटतं. आणि म्हणून प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. की पूर्वी दिग्दर्शक सांगायचा अरे मूर्खा, तर त्यातला मूर्खा ऐकू नाही यायचा, त्याच्या पुढचं वाक्य ऐकू यायचं. आता फक्त मूर्खावर अडकतोय माणूस. आणि आमचा इगो दुखावला जातोय. म्हणजे मला खरंच छोट्या छोट्या मुलींना राग आला माझा, राग आलाय का तुला माझा, येऊ दे, तुला मी आवडत नाही परफेक्ट, चालेल. पण ते ऐकून ऐकून त्यांना मी नेहमी मुलींना सांगते की आय एम द पर्सन हू इज गोइंग टू मेक यू अनकम्फर्टेबल ऑल द टाइम. मी तुम्हाला कधीच कम्फर्टेबल करणार नाही, दॅट्स मी. म्हणून तर मी इथे बसलीये. म्हणून तो गुरु आहात ना. मी जर तुला छान केलंय कशा मस्त अगं काय तू छान नाच नाही बरा केलास पण तू आज छान दिसतेस. नाही पण हे आहे का असं? हरे राम असो श्रीराम पण श्रीराम. असं नका करू. त्यांनी काय होणार आहे की त्यांनी ती वेळ फक्त मारून जाते. त्या मुलीला कधीच कळत नाही की आपण कुठे आहोत. तिला आज छान वाटावं म्हणून तुम्ही तिच्या भविष्याचं किती तात्पुरतं आहे पण ते किती तात्पुरतं आहे. सो अप्रिसिएशन जे मगाशी आपण मुद्दा म्हणला तोच मला वाटतो की ते ते होणं फार गरजेचं आहे. आणि सगळं यात काय ते क्लासिकल डान्स काय ते आम्ही नाही बघत, ते आम्हाला कळत नाही. अरे तू संधी तर दे स्वतःला, हो की नाही. लोक पूर्वी काय म्हणत होती की परदेशात काय आम्ही काय एवढी आम्हाला छान वाटतं, आम्ही जातायत ना आता लोक टुरिंग करतात ना तिकडे, बघितल्यानंतर त्यांची जीवनशैली बघितल्या अय्या अच्छा असं पण जगतात लोक, मला छान वाटतं. तसंच आहे, एक वेगळा देश आहे तुमच्यासाठी, जाऊन तर बघा. संधी देत नाहीत प्रस्थापित, किंवा जे फेमस आहे जे सोपं आहे ते चांगलं आहे असं पण वाटायला लागलंय. आणि ठीक आहे वाटू दे, पण शास्त्र जपणारी लोक पूर्वी धरून ठेवत होती की नाही हे नाही, हे तू ऐक तुला आवडलं का छान, पण हे तुला करायचंय. थोड्या दिवसांनी शिकवणाऱ्याला जाऊ देतात, ते हल्ली तेच आवडतं म्हणून आम्ही ते शिकवतो. नाही. तुम्हाला ह्या सगळ्याचा ऍज अ पेरेंट खूप फायदा झाला असेल ना ह्या अवेअरनेसचा. आणि मी खरं सांगते माझे वडीलही तसेच होते आणि मी तशीच आहे की मला ज्या विषयातलं कळत नाही मी कधीही माझ्या मुलीच्या कुठल्याही शिक्षकाला जाऊन ते काय तिला मग तिने ते कधी मी विचारलंच नाही. कारण अरे तुला काही कळत नाहीये, तुला तिला कळतंय म्हणून तुझ्या मुलीला पाठवलंस ना तिकडे, विश्वास ठेव.
शिक्षक शोधताना विचार कर आधी, की मी कोणाकडे गाणं तिला कोणाकडे शिकवू, ह्यांच्याकडे शिकवू का त्यांच्याकडे. पहिले काय ते एकदा ठरलं, की मला इथे तिला शिकवायचंय. बास. मग तू आधी वेळ दे. आमचे गुरुजी तर म्हणतात 24 वर्ष काही बोलू नका. पहिले 24 वर्ष काम करा. अरे बापरे. पहिलं तोंडातनं वाक्य 24 2 तपानंतर काढा. त्याच्या आधी एकही शब्द मला काय वाटतं ना, काही तुला तुला काय वाटतंय काही महत्वाचं नाहीये. डझंट मॅटर. पण आता हल्ली बोलायची सोय नाहीये. मला काय वाटतं तुला ऐकून बघायचे पण नाहीत पूर्वीचे लोक. तुला काय तुझं म्हणणंच महत्वाचं नाहीये. आधी तू हे एवढं आपण जे सिद्ध केले 1000 वर्ष त्यांना काय वाटतं ते ऐक. मग तुझं तू काढ मार्ग. पण आता ऐका एवढा वेळच नाहीये. नाही तो थोडं कसं झालंय म्हणजे आउट ऑफ गुड इंटेन्शन्स पण प्रवाहाविरुद्ध जाणं कसं कूल असतं. चाकोरीबद्ध विचार नका करू. इनोव्हेशन यातून आपण काय मग ज्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्याच फालतू आहे. मग हजारो वर्ष असलेली सिस्टीम ती 1000 वर्ष जुनी सिस्टीम आहे, बुरसटलेली आहे असं म्हणून म्हणून वी हॅव ब्रोकन एव्हरीथिंग. ऍब्सोल्युटली. पण मी ह्यात तुला एक सांगते की मला ना मुलं कधीच म्हणजे मला मुलं छान वाटतात. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना नसतंच काही म्हणायचं. हो. म्हणजे मी त्यांना ना एकदा भीमसेन जोशींचा एक गजर आहे, जय जय रामकृष्ण हरी, तर तो शिकवायला घेतला. काय रमतात माहितीये. वाह. खरं अगं निसर्ग दत्त असं म्हणते की चांगले सूर कानावर आले की माणसाला आवडणार. हे निसर्गाने दिलंय. त्यांना आवडतच नाही, जुनं सांग, हे सगळं तुम्ही क्रिएट केलंय. चांगलं असेल तर चांगलं असेल तर अंडरलाईन तर ते आवडणार. शक्यच नाही असं आवडत नाही. आणि मी अनुभवलंय. इतक्या मुली रमतात. आणि थँकफुली मी असंही म्हणेन की मला आता काही पालकांमध्ये पण तो फरक दिसतो. आणि तो फरक दिसणं हे मला असं वाटतं की माझ्या 30 वर्ष काम करण्याचं फलित वाटतं मला, की गेली 30 वर्ष त्याच्यासाठी. पण तरीही ही तेच म्हणते आजही. 95 साली पण हेच म्हणत होती आणि आता म्हणजे हिला काहीतरी नक्की हेच म्हणायचंय. चालेल, माझा वेळ गेला. पण मला आता डेफिनेटली चांगले पालक मिळालेत, की ज्यांना माझं ऐकायचंय, की ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, की ज्यांना मी असं म्हणते, की "अरे तिला अभ्यास हो बरोबर आहे, पण तिला 2 तास क्लासला येऊ देत. तिचे मार्क चांगले होतील." आज माझ्या सगळ्या 9वी-10वीच्या मुलींना कोणी 95च्या खाली नाहीये. मी 90 पण नाही म्हणत आता 95. जरी असं म्हणूया, की आता हल्ली खूपच मार्क मिळतात. तरीही म्हणजे त्या 85च्या वरच आहेत. आणि डान्स क्लास एकही दिवस बंद न ठेवता. सो हा फरक आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला काम करायला पाहिजे. जसं म्हणतात ना, की सिस्टीम म्हणजे तुम्ही सुधारा पहिले. तुम्ही छान वागा, होणार आहे. ताई हे सगळं म्हणजे तुमची ही बाजू, ही मतं, ही विचार करण्याची पद्धत, ही शिस्त, हे सगळं कामाबद्दल म्हणजे पण या पलीकडे तुम्ही आज ज्या काही यशाच्या ज्या कुठल्या पायरीवर असाल, आपली आपली वेगवेगळी पायरी असते. त्यामुळे काय वाटतं तुम्हाला व्हॉट हॅज वर्कड फॉर यू अपार्ट फ्रॉम युअर वर्क एथिक, अपार्ट फ्रॉम युअर हार्ड वर्क वगैरे वगैरे? मी खरं सांगू, मला आता हे अशी उत्तर देणं म्हणजे आत्मस्तुतीपर होऊ शकतात. त्यामध्ये नाही पण आपण डिकोड करायचंय ना, त्यामुळे. पण मला ना एकतर खूप माणसं आवडतात. मला कुणीही 4 लोक असतील तर ते छान गप्पा मारत असतील तर मला असं वाटतं की मी का नाहीये त्याच्यात, मला पण गप्पा मारायच्या तुमच्याशी. इतका माझा बेसिक अजूनही तोच स्वभाव आहे. मला काही मध्ये येत नाही. मी जेव्हा आता त्याचे परिणाम कधी कधी वाईटही झालेत. मी खूप सहनही केले. पण मी जेव्हा एका सहनर्तिकेला जर सांगितले, हे तुझं हे चांगलं होत नाहीये, तर मला त्याच्या पोटी की तिचं चांगलंच ऍक्च्युली खूप छान नसतेस तू, आत्ता काय झालं, हेच मला म्हणायचं असतं. म्हणजे मला कधीच असं वाटत नाही की हिचं चांगलं नाही झालं तर बरं. कधीच नाही वाटलं, म्हणजे खरंच नाही वाटलं. म्हणजे की मला अजून खूप सगळ्या लोकांचं काही बघायला आवडतं. मला कोणी बोलवलेलं आवडतं.
मी खरं बोलते तुम्हाला बोलायला आवडतं जनरली. हे तर आम्ही अनुभवलंय त्यामुळे. हो, आणि खरंच आवडतं. मला जेन्युइन राहायला आवडतं. मला जेन्युइन कॉम्प्लिमेंट द्यायला आवडतात. मला मला जर नाटक नाही आवडलं तर नाही आवडलं सांगायला आवडतं. आवडलं तर मला जर एखादं काम आवडलं सीरियल मधलं सुद्धा, तर मी नंबर शोधून त्या माणसाला फोन करून त्या क्षणी सांगते. मी हो. राहूच शकत नाही. बरं. कोणाचंही चांगलं काम मला त्याला सांगितल्याशिवाय मी राहूच शकत नाही. मला असं वाटतं की हा जगण्याचा क्षण आहे आणि आय कॅनॉट मिस धिस. ओह! वाह! काय सुरेख. वाह, वाह, हा वाह! जगण्याचा क्षण आहे. मला म्हणजे मी एखाद्या माणसाला सांगितलं, "तू मस्त आहेस." हेच जगणं आहे ना. हेच तेव्हाच दाबायचं आणि तेव्हाच सांगायचं नाही नेमकं, की तू छान आहेस. ह्यात मला मजाच येत नाही. आणि तसंच असं करतात ना लोकं, की छान तुम्ही दिसत असता आणि आपल्याला कळतं, की समोरच्याला वाटतंय, की मी छान दिसतेय कळतोच. आणि ती म्हणत नाहीये. तर मला दयाच येते समोरच्या माणसाला. आई गं! गेला हिच्या आयुष्यातला चांगला क्षण. ही असं काय वाटतं कमाल मला. इन्साइट आहे बघा. मला सोनियाताईंनी काहीतरी केलेलं मला झकास आवडून गेलंय. म्हणजे मला ते न करता मला तो आनंद मिळतोय. किती भारी गोष्ट आहे ही. किती छान आहे की नाही, आणि की मला जर ती दाद देता येत असेल तर इट्स इव्हन बेटर. पण मी आपलं पाय आखडून, अंग चोरून म्हणजे मी खरं सांगते तुला ओंकार, की मला जर कचरेवालीच्या पायातलं पैंजण चांगलं वाटलं, तर मी तिला थांबून सांगते, "तू कुठून घेतलंस पैंजण?" मी राहूच शकत नाही. कदाचित हॅज धिस वर्क्ड फॉर यू? म्हणजे ऑलवेज, रिअली? ऑलवेज. वाह! आणि समटाईम काय काही काय, कोणाशी काय बोलते असं होतच ना. अच्छा. किंवा हां. आता मी नाव नाही घेत, पण असं असं या कधी-कधी असं होतं ना गडबडीमध्ये, की इतके लोकं म्हणजे अशी आता ट्रेंड झालाय. हाय, हॅलो, अरे, हाय, कशी आहेस? हॅलो, हाय, कशी आहेस? हॅलो. मग कशी आहेस तर काय झालं? काय झालं? मला तुम्ही कसं विचारलं आणि तुम्ही दुसरीकडे लगेच संपलं? तर मी थांबवते. ऐक ना मी कशी आहे. हां. आता ह्याला कसं घ्यायचं समोरच्यानी? रागवून? स्वतःला शहाणी समजते? चालेल, काहीच इलाज नाही. पण हे गरजेचं नाहीये का? नाहीतर गरजच नाही आपण काही मग एकमेकांना नक्की काहीच नको कशाला विचारायला. विचारायचं? पण हे का करतो आपण? कशासाठी आहे हे? असं म्हणजे मला अशा ठिकाणी मी तोंडावर पडते बऱ्याचदा. म्हणजे नाही आवडत. मी बऱ्याच लोकांना आवडत नाही असं मी खूप ऐकलंय माझ्याबद्दल. माहीत नाही म्हणजे बरं. खूप स्ट्रिक्ट आहेत. कोणाचं ऐकून घेत नाहीत. तर मला नेहमी असं वाटतं, की ज्याला आतून सुचलेलं असतं ना, ते त्याचं असतं ना. म्हणजे मला एक समजा गोष्ट सुचली, की एक असं आणि मला हे असं बसवायचं आणि असं. तर ते मलाच सुचलंय ना. त्याचे चांगले आणि वाईट परिणाम हे मलाच घ्यायचेत. हो. त्याची जबाबदारी मला मला घ्यायची आहे. घ्यायचं. त्याचं सगळं तर कोणीतरी काय म्हणजे समजा म्हणजे मला माझा क्लास असा हवाय, ही माझी कल्पना आहे ना. हं. माझ्या सगळ्या मुली उभ्या राहत चालत आली तरी कळली पाहिजे, की मुलगी यार कुछ बात है इसमें. हे हे करण्यासाठीची मेहनत सिस्टीम ही माझी आहे ना. त्या सिस्टीमचा भाग व्हायचा की नाही तुम्ही ठरवू शकता. पण हे वाईटच आहे हे अनुभवल्याशिवाय कसं ठरवता? हा मला मला खेद वाटतो याच्याविषयी, की असं हं. करू नये. तुम्ही म्हणजे बऱ्याचदा गुहा काळी दिसते, पण आत एक ऋषीमुनी बसलेले असतात हो. आहा! वाह! काटेरी लागते, कोणीतरी काहीतरी "अरे काय कुठे घेऊन चाललाय?" असं होतं. पण आत अरे, तुम्ही बाहेरूनच म्हणजे मी ऋषी नाही आणि माझी काटेरी गुहा आहे वगैरे माझं काहीच म्हणणं नाहीये. माय पॉइंट इज की अनुभवल्याशिवाय काही मतं बनतात. त्याच्यानी मी रिएक्ट कधीच करत नाही. पण मला वाईट वाटतं, की मला तू अनुभव ना. तू काहीच आपण बोललेलोच नाही आहोत. कसं काय मत झालं? हं. असं कधी-कधी होतं. ठीक आहे. पण म्हणजे म्हणजे गमतीशीर आहे, की तुमचा दिलखुलास स्वभाव हा लोकांच्या गुड बुक्समध्ये छे नाही. राहण्याचा काही संबंध नाही त्याचा. यू जस्ट बीइंग यू हॅज वर्क्ड फॉर यू. मी शाळेपासून अशीच आहे. मी यात लहानपणापासून हाऊ यू अशीच वर आहे. ब्रॉट अप म्हणजे कसं घडवलं गेलं नाही असं तसं मी नाहीये. तुमचं अशीच नेचरच आहे. असं आहे. मी सगळ्या अ, माझे जगमित्र आहे. मी माझ्या सगळ्यांची मैत्री होते. म्हणजे मला आमच्याकडे आठवते ते व्यायामशाळेमध्ये एक काम करणारा होता त्यांचा नवरा. तर मी त्यांच्या त्या तिची
खूप छान टुमदार त्यांचे घर होतं, त्या तो सांभाळणार होता ती व्यायामशाळा. तर मी त्यांच्या घरात जाऊन तुमच्याकडे काय जेवायला केलंय बसून जेवून काय हाय म्हणजे हाय हा मला आवडतं, मला माणसं आवडतात. मला त्यांचं वेगळं-वेगळं वागणं आवडतं. मला त्यांच्या वेगळ्या-वेगळ्या जगण्याच्या पद्धती आवडतात. मला त्यांची नेसण्याची पद्धत आवडते. मला बोलण्याची पद्धत आवडते. मी बघत राहते. मी एखाद्या वेगळ्याच बाईकडे खूप वेळ बघत राहिलेली आहे. काय दिसतं मला तिच्यात मला माहिती नाही. पण मला दिसतं काहीतरी. मला ती काहीतरी आनंद देते. आणि मी तसं कमाल. करते. पण आणि मी आजही तशीच आहे. म्हणजे मला आवडलं तर मी आवडलं सांगते. नाही आवडलं तर हल्ली मी शिकली की काहीच बोलायचं नाही. हे मला 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 असे स्वतःला तयार करायला लागले, की नाही नको बोलूस. मत नको ना देऊ आणि आवडलेलं छान सांग. सो मला ते गेले 5-6 वर्ष जमलंय. बर. त्यामुळे थोडं कमी लोकांना मी बहुतेक दुखवते. पण माझ्या मते मला नेहमी वडील सांगायचे, की तुम्ही जर कुठे गेलात, तर तुमच्या येण्याने आनंद झाला पाहिजे. बरोबर आहे. अगदी खरं आहे. ही कुठे आली असं नाही होता कामा. अगदी सो खरं ते मी जपलंय कायम वा. आणि मुद्दामून नाही पण दॅट्स मी. मी ना म्हणजे तुमचं सगळं ऐकताना ना मला मी थोड्या आपण मगाशी गप्पा मारताना मी सांगितलं की मी थोड्या माझ्या पण रील्स हो, करत असतो हो. ज्यामध्ये मग रिलेशनशिप फॅमिली वगैरे हे मी मतं मांडतो. तर पेरेंटिंगच्या बाबतीत किंवा नात्यांमधल्या अडचणी सोडवण्याच्या बाबतीत एक वन ऑफ द मोस्ट कॉमन कमेंट्स इज हे बोलायला सोपं आहे, करायला फार अवघड आहे. हो. ही ना आपल्या कल्चरमध्ये सवयच लागली आहे हे हो, म्हणायची हो. की हे बोलायला सोपे पण करायला अवघड आहे. आता मी विचार करत होतो तुमचा की अ मदर, अ वाईफ, अ डान्सर आणि फक्त इतकंच नाही तर क्लासेस आहेत म्हणजे तुम्ही बिझनेस करत म्हणजे प्रॉपर यू हो, आर रनिंग अ हो, बिझनेस. हो, आपण आता गप्पा मारायचं तुम्ही वेळ विचारलीत की मला वेळेत पोहोचायचंय हो. म्हणजे निवांत बसलीये नाही, चालू आहे नाही. असं तर नाहीये. सो इट इज टफ. या. म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं की आपल्या जीवनातल्या ज्या कुठल्या यशाच्या ज्या कुठल्या पायरीवर आपण असू, आपण जे काही करत असू, कठीण असतं ते. हो. आणि माझ्या तर मते हां, प्रत्येक इमोशनचं सर्कल कंप्लीट होत असतं. बरं म्हणजे म्हणजे मला जर मी तुझ्याशी आज जर हे वागलीये, तर ते छान असेल तर ते छान पद्धतीनेच कंप्लीट होतं. माझं जर कर्म काहीतरी गडबड झाली असेल, कर्मासारखं. तर ते परत ते कंप्लीट होतंच बरोबर. म्हणजे माझं बरेचदा असं होतं, की खूप बोलण्याच्या उत्साहात मी काहीतरी बोलून जाते आणि मला असं वाटतं, की नाही, नाही ॲक्चुअली ती 4-5 वाक्य मला परत द्या. मलाही नव्हती बोलायची खरं म्हणजे, पण बोलली जातात. पण जसं काय म्हणतो ना आपण एक खळखळ पाण्यामध्ये अ, चांगलं आणि वाईट वाहून जातं, पण चांगलं पण कधीतरी त्याच्यातनं निघून जातं. असं जे आहे तसं होतं माझं कधी-कधी. पण आय एम हॅपी. कारण त्याचे चांगले परिणाम आणि दुष्परिणाम हे दोन्ही आहेत. पण मला असं वाटतं, की मोकळेपणाने बोलणं, मोकळेपणाने सांगणं हे कलाकाराच्या दृष्टीने खूप छान आहे. हां, मला काय म्हणायचं होतं, की आणि म्हणजे मुद्दाम तुम्हाला विचारतोय मी हे, की तुम्ही हे सगळं हसत-खेळत सांगताय. हो. ऐकताना आम्हाला फार सोपं छान वाटतंय. वाटतंय. कारण तुम्ही हसत-खेळत हो, सांगताय. हो. व्हॉट कॅन वी डू? की आम्ही सुद्धा अशीच फाईट करत असताना आम्हाला सुद्धा असं हसत-खेळत राहता येईल. नाही. दॅट इज माय क्वेश्चन. बापरे! ते माहीत नाही मला. पण मी खरं सांगू का, की बहुतेक म्हणजे लहानपणापासूनच मी ना एका आत्ता शाळेच्या मुलांसाठी माझं एक मुलाखत होती, तेव्हा मी सांगत होते, की रस्ता मी खूप स्वतःचा स्वतः शोधत गेली आहे. माझा हा जो प्रवास जे काही तू म्हणतोयस यशाच्या, मला वाटत नाही यशाच्या मी कुठल्या पायरीवर आहे. पण जिथे मी आहे तिथे पोहोचायला सगळा रस्ता म्हणजे खूप लहानपणीच मी की "तू नाही चांगली नाचत, तू मागे उभी राहा." असा अच्छा, बसलाय धक्का मला. अच्छा. कारण मला लहानपणीच माहिती होतं की नाही, मला येतं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मला येतं नाहीये. आपल्याला जाणीव झालेली असते. एक छान आर्टिस्टला माझ्या मते लहानपणी जाणीव झालेली असते, की यार मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करायचंय. तू का मला नाही म्हणतेयस? मला करायचंय एक्सप्रेस. हं. पण तुम्ही शाळेमध्ये समजा, की नाही तू करायचंस. नाही तू नको. आणि मग तुम्हाला सिद्ध करावं लागतं, की नाही, नाही मी करून दाखवू? आता हा जो क्षण आहे ना, मी करून दाखवू? हा मला त्या-त्या क्षणी थोडासा
सेटबॅक येतो त्याने, की अरे आपल्या नुसत्या एक थोडस मी ना ग्रुप डान्स मध्ये मला घेतलं आणि माझ्या करण्यात त्यांना कळलं नाही की हिला येऊ शकेल, मला वेगळं सिद्ध करायला लागलं. हरकत नाही. आता हे खूप छोटे बरोबर आहे. फाईट्स आहेत ह्या, पण लाईफ इज लाईक धिस. पण मी त्या खूप फाईट केल्यात, म्हणजे खूप अच्छा. छोट्या छोट्या पोर्शनला त्या मी फाईट केल्यात. आणि फक्त एक आहे की मी चांगुलपणावरचा माझा विश्वास कधी उडाला नाही, समोरच्याच्या पण आणि माझ्या पण. म्हणजे मी कधीही कुठल्याही मला आलेल्या अपयशाचा दोष मी समोरच्याला दिलेला मला आठवत नाही. हे होतं म्हणून माझं असं कधीच मला नाही. यू डिड रॉंग, यू वेंट समवेअर रॉंग, यू Or वर you were नॉट just not दॅट enough. गुड, हं. म्हणून तुला ते आलं अपयश. आणि हे कोणी शिकवलं नाही. आणि माझे वडील ह्याला प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे मला आठवते की मी पहिल्यांदा नाटकात काम केलं जेव्हा, आणि तेव्हा एकदम माझं विश्व बदललं. ठाण्यातनं एकदम मी दादरमध्ये, आणि मग सवाल अंधाराचं नाटकात काम, विनय आपटेंबरोबर काम, सगळीकडे पेपरात वाह! नाव. असं एकदम, म्हणजे जे आमच्याकडे बघायचे पण आहेत ठाण्यातले लोक, ते अचानक माझ्याकडे बघून हसायला लागले, थांबून माझ्याशी बोलायला लागले. आयुष्य बदलतं ना तसं काहीतरी. आणि मग कधी कधी वाईट पण बोलायचे माझ्याबद्दल, म्हणजे ही काय रात्री उशिरा येते घरी, कधी येते वगैरे, असं पण सगळं व्हायचं. ते टिपिकल जे थोडं होतं तसं. कलाक्षेत्राचं. पण मला वडील म्हणायचे, अगं तुझ्याबद्दल बोलायला लागले ना, म्हणजे तू दखलपात्र काम करतेस. नाही तर कोण कोणाकडे बघतं. पण तुझ्याकडे लोक वळून बघतात, तू काय करतेस यात इंटरेस्ट निर्माण होती, म्हणजे तू नक्की काहीतरी तर करतेस, ह्याच्यावर पहिले विश्वास ठेव. किंवा तू आयुष्यात डेफिनेटली चुका कर, प्रत्येक चुकीची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. हं. चुका कर, चुकांशिवाय माणूस. हे मी फार माझ्या जीवनाचा मंत्र आहे, की मला कधी की नाही ते तबला वादकांनी ना आज ते म्हणून माझा नाही ग, तुला आलं नाही. अच्छा. सिंपल. हं. सो म्हणजे जे काही आयुष्यामध्ये प्रसंग आले त्याच्यामध्ये आपण जबाबदारी घ्यायची त्या गोष्टीची. म्हणजे परमेश्वरावर पण टाकू नये, की तुम्हीच ते सगळं अच्छा, म्हणजे दैव, नियती, बियती काय नाही. आपण करू नये असं. हं. आपणच ते करत असतो, असं मला वाटतं. तुमचा विश्वास आहे? म्हणजे माझ्या देवावर विश्वास आहे. माझा एका शक्तीवर विश्वास आहे. आणि मला असं वाटतं, की त्यांनी पाठवलंय आपल्याला, म्हणजे त्यांनी काहीतरी आपली सोय केली आहे. बरं. आपली डेफिनेटली सोय केली आहे. आपल्याला ते संकेत कळत नाहीत बऱ्याचदा. हे का झालं हे आपल्याला कळत नाही. पण ते आपल्यासाठी चांगल्यासाठी असतं ह्याच्यावर माझा विश्वास आहे. डेफिनेटली आहे. मी ना एका फार सुंदर पॉडकास्टमध्ये एक वाक्य ऐकलं होतं, हं. की लाईफ डझंट हॅपन टू यू, इट हं. हॅपन्स फॉर यू. फॉर यू. म्हणजे ट्रू, अमेझिंग थॉट आहे ना, ट्रू, 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 की व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स फॉर अ रिझन. ट्रू. नाही म्हणजे आपण देवाला माऊली वगैरे म्हणायचं आणि सारखे प्रश्न विचारत बसायचे. तू असं का केलंस माझ्याशी? तू तसं का केलंस माझ्याशी? असं नाही, ती माऊली आहे म्हणजे ती तुझी काळजी घेणार. जसं आई प्रत्येक बाळाची काळजी जन्माला घातलंय, म्हणजे त्याचं सगळं शेवटपर्यंत नीट होण्यापर्यंत ती करणार काळजी. तसा तुमचा विश्वास पाहिजे. तो माझा आहे डेफिनेटली. माझा चांगुलपणावर विश्वास आहे. माझा सत्यावर विश्वास आहे. माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. वाह! आणि माझा काय म्हणजे सकारात्मकतेवर पण विश्वास आहे. माझा तोच प्रश्न होता पुढचा, की 100% आहे. पण मला ते खोटं नाही, म्हणजे बी पॉझिटिव्ह वगैरे तसलं, म्हणजे तसं नाही. सारखं म्हणतात तसं नाही. सकारात्मकता म्हणजे काय, की तुम्हाला अ, ब ब माहिती असतं, की तो मार्ग तुम्हाला फक्त दिसत नसतो. तुम्ही फक्त बघणं गरजेचं असतं, असं मला वाटतं. नुसतं इथे आल्यावर छान वाटतं असं नाही, पण तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. शोधावं लागेल ना. हां. इथे वाइब्स छान आहेत, इथे काय असं वाइब्स वगैरे नाही. तुम्हाला रियाज करावा लागतो. नुसतं गुरुकुलाचे वाइब्स असून नाही चालत. यू हॅव टू, म्हणजे आमचे गुरुजी म्हणतात तसं, श्रद्धा आणि निष्ठा. गुरूंवर श्रद्धा आहे, पण निष्ठा करत राहणं. अच्छा, श्रद्धा आणि निष्ठेत हं. बरोबर आहे. हां, सक्रियतेचा फरक निष्ठावान आहे. असलं पाहिजे ना. तुम्ही जे घेतलंय त्याच्याशी निष्ठा. रियाज केला की छान करता येतं, आणि आमचे गुरु छान आहेत आणि त्यांच्यात ते खूप चांगलं, ही श्रद्धा झाली. तू काय कर, त्याच्या पुढे तुझं काम, ते फार महत्वाचं आहे. सो तसं मला वाटतं. म्हणजे जगात फार बरं चाललंय असं नाही, पण वी आर गोइंग इन द राइट डिरेक्शन. असं ओव्हरऑल यू आर मला होपफुल अबाउट. तुमच्या कामा, तुमच्या करण्याने, म्हणजे लोकांचं तर आपल्या हातात नाही ना. पण मला असं वाटतं की तुम्ही मी मोडीत नाही करत एक तर कोणालाही.
नाही, मी काय विचारतोय हा हे की हा थोडा नायलिस्टिक अप्रोच आजकाल थोडा बळावत चाललाय, की हम्म. काय हे सगळं वाईट वाईट नाही 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 मला असं अजिबात काही असं वाटत वाटत नाही. नाही. अजिबात नाही वाटत. हे सगळं होणारच आहे, होणारच होतं. हे तो होना ही था. हम्म. आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा आणि आपण आपलं चांगलं वागणं सोडायचं नाही. आपण काय म्हणतो सज्जनता आपली सोडायची नाही. म्हणजे काय असं ते झाडं काही करतात अरे पण तू नळ सोडताना बघ बरं किती वेळा सोडतोस आणि तू किती वेळा ते पहिले मग आपण एक वाक्य बोलायला आपल्याला अधिकार आहे की नाही. सो मला असं वाटतं की जग सुंदर आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. वा. थोडी आपण तुमच्या आस्तिकतेबद्दल बोललो. हो. थोडं म्हणजे हाऊ स्पिरिच्युअल आर यू? तुम्ही करता काही तुमच्या मला ना म्हणता येत नाही म्हणजे मला माहिती नाही ते म्हणायचं का नाही. बर. मला असं सांगता येत नाही की म्हणजे जे लोक की हे अध्यात्म आहे असं मला नाही सांगता येत. बरं. असं कसं सांगणार म्हणजे त्याचं मला म्हणजे जसं एखादा विषय तुम्ही खूप वर्ष जगल्यानंतर छोट्या वाक्यात त्याची व्याख्या करता येऊ करता येते. शकते तुम्हाला. सो मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ते आत्ता आत्ता मला काहीतरी अनुभव किंवा असं काहीतरी वाटायला लागलंय. सो त्याच्यावर स्टेटमेंट करण्याची योग्यता माझी आहे असं मला नाही वाटत. पण कुठेतरी असे 2-3 क्षण निर्माण होतात की काहीतरी वेगळे होते हे. मॅजिकल होतं हे. हे काहीतरी वेगळे होते. अरे आत्ता काय झालं? असं होतं. किंवा हे पण नृत्य करताना खूप पूर्वीपासूनच मला आपल्याबरोबर कोण म्हणतंय गाते मी थोड्या वेळाने विसरून जाते. सो आय थिंक तेच अध्यात्म असावं, की स्वतःला विसरणं. पण म्हणून मी स्वतःला विसरून बेभान नाचत सुटलेलं असं मी कुठेही स्टेटमेंट करत नाही. कारण मला असं वाटतं, की बेभान होऊन नाचत सुटले हे तुला कळलं म्हणजे तू बेभान नव्हतीस. नव्हतीस. सो माझ्यातलं बेभान होणं हे ओंकार नाच बघायला लागला तर त्यांनी अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी मला कधीतरी "अरे तू त्या दिवशी नाचत होतीस, तू स्वतःच नव्हतीस." हे कोणीतरी मला कधीतरी सांगितल्यानंतर मग मला असं वाटायला पाहिजे, की अच्छा बहुतेक ती आध्यात्मिक स्थिती होती की काय? मी अजून तिथपर्यंतच आहे. बर. पण मी असं धडाडीने पण की नाचता असं मी आलो टच करून असं असं होतं कधी? असं होत माहित नाही मला. असं म्हणणं बरोबर नाही. असं अच्छा. मला खरंच नाही आणि हे मनापासून अत्यंत वाटतं. पर्सनल स्पेस आहे म्हणजे मला असं नाही पण हां, नाही, नाही तसं मला नाही. काय म्हणजे ना मी हे मला का काय विचारतो वाटतं माहितीये सांगतो. का? हां. मी का म्हणजे मी लहानाचा मोठा ना अशा ह्याच्यात झालोय की आमच्याकडे तो टेप रेकॉर्डर होता. भीमसेन जोशींचे अभंग बाबा माझे बाबा गाणं म्हणतात. पण म्हणजे भक्तिगीतं घरी पेटी वगैरे रियाज असा. तर मला जेव्हा कळतही नव्हतं, तेव्हापासून मी नंतर खूप शहाणा झालो आणि मी नास्तिक आहे का, मी अज्ञेयवादी आहे का वगैरे चर्चा करायला लागलो. पण थ्रूआउट माय लाईफ कधी ना कधी माझं असं ते असं हां. असं कधीतरी माझं कुठलंही त्यात कर्तृत्व नसायचं. कधीतरी व्हायचं. मला माझा ग्रह असा आहे आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, की कला हा असा प्रांत आहे ज्यात तुम्ही फारच जवळ आहात त्याच्या, असं मला माझा समज आहे. हो. म्हणून मी असं उत्सुकतेपोटी बरेच जण विचारतोय. म्हणतात आणि असे बाहेरचे लोक बरेच जण म्हणतात आणि हां. असे येतात क्षण काही पण ना ते म्हणजे माहिती नाही मला. मी उलटे सांगते तुला क्षण. म्हणजे बरं. की असं माझं बरेचदा होतं की रियाज केलेला असतो आणि असा माझा विश्वास खूप बसायला लागलाय आता की आपल्याला असं वाटतं ना की अरे बस हे तर आलंय मला फोड देंगे. जमलंय हा आणि त्या क्षणी तो अधिष्ठान परमेश्वराचं गेलेलं मी अनुभवलंय की अरे काय झालं आता यार किती मूर्ख होत आपण असं मला हे प्रसंग मी म्हणजे आता जसं मी तुला म्हटलं प्रामाणिकपणाचं की मी पहिल्यांदा गुरुजी स्वतःशी मी कधी अ, अप्रामाणिक नाहीये स्टेजवर तर मला अ, गुरुजींच्याकडे शिकायला सुरुवात केली आणि माझा पहिला सोलो होता आणि पारनेर या गावात माझा सोलो होता आणि जवळजवळ 2.5 तास वगैरे तो अख्खा मी कॉन्सर्ट नाचत होते आणि असं शेवट आणि एक तिहाई नाचताना गुरुजी समोर बसले होते आणि नाचताना मी ती चुकले कठीणच होती ती भयानक आणि ती मी चुकले आणि लोकांना नाही कळलं ज्या पद्धतीने मी ती आले तर कारण अगदी एका मात्रेचं एका लघुचं वगैरे असा छोटा फरक होता प्रचंड टाळ्या आल्या आणि मी असं गुरुजींकडे पाहिलं की सॉरी चुकलं माझं
तर त्यांनी मला खालनं असं केलं परत. हो. असं ना गुरुजी मला परत तुम्ही या दिव्यातनं जायला सांगा. कठीण होती कारण ती तिहाई केली आणि गुरुजींचं अधिष्ठान ते आले माझ्यात बरोबर. चल मी आहे बरोबर, कर परत. आणि आली तिहाई आणि परत टाळ्यांचा कडकड आणि मी त्यांच्याकडे असं झालं की यार असे खूप प्रसंग आहेत की स्वतः शहाणं नका समजू जरा. आणि माझा ह्याच्यावर तर फारच विश्वास आहे की तुम्हाला जी व्यक्ती शिकवते तुमच्यात आई वडील हवेत, आई वडिलांच्या प्रेमाचं अधिष्ठान हवं, गुरुचं तुमचं अस्तित्व हवं सारखी. म्हणजे मला खूप येते माझ्या वडिलांची आठवण. आय लॉस्ट माय मदर व्हेरी अर्ली. अच्छा. वडिलांशी मी खूप अटॅच होते. बरं. मला सारखे आठवतात ते. मी नाही विसरू शकत. म्हणजे आता कुठे ते असं सगळ्यांनाच आठवतात. पण मला कामाच्या वेळेला आठवतात. त्यांची वाक्य आठवतात. किंवा मला गुरूंचं अधिष्ठान तुमच्या बरोबर असणं फार महत्वाचं आहे. की तू हे करतेस, तुझ्याबरोबर मी आहे आणि तुझ्याबरोबर मी नाहीये याच्यामध्ये फार फरक आहे. सो अशा दृष्टीने मला कदाचित अध्यात्म थोडं थोडं कळू लागलंय असं मला वाटतं. वा. सुनाताई, थँक्यू सो मच. असं म्हणजे तुमची जायची वेळ जवळ येते म्हणून मी आवर्त घेतोय, पण खूपच मजा आली तुमच्यावर गप्पा मारून. खरंच मजा आली. खरंच खूप मजा आली. तुम्हाला सुद्धा मला पण खूप मजा आली. फक्त मला खरंच अंदाज येत नाही की मी चांगलं केलंय की नाही. प्रेक्षक ठरवतील आता काय. पण मला माहितीये, मी आधी पण तुम्हाला म्हणालो ना की तुमच्या बरोबर गप्पा मारण्याचा हेतू एकतर आय एम अ डाय हार्ड फॅन ऑफ हाऊ यू थिंक आणि हाऊ यू एक्सप्रेस, आणि मला ही थोडी माहित नसलेल्या सोनियाताई थोड्या समजून घेण्याची इच्छा होती. त्यामुळे ताई, थँक्यू सो मच फॉर आणि मला खूप आवडलं ओंकार की तू मला खरंच ते सगळं नाही विचारलंस. तुमचे बॅलेज काय आणि त्या बॅले मागचा विचार काय, कारण त्याच्या मागचा विचार तुम्हाला विचारलास. हो, दॅट इज तोच व्हेरी इम्पॉर्टंट आणि तोच सांगायला मिळत नाही. म्हणजे थँक्यू ताई, थँक्यू सो मच. शक्य असेल तर आपण परत भेटूया परत भेटू आणि परत गप्पा मारूया. थँक्यू.